नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, गट क व ड पदांची सरळ सेवा म्हणजे परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. त्याची मित्रांनो आज 27 तारीख लास्ट डेट आहे. तुम्ही जर अर्ज नसेल केलेला तर त्यामध्ये मित्रांनो शिपाई, संगणक सहाय्यक, लिपिक, वायरमॅन, मिस्त्री, प्लंबर, स्वच्छता निरीक्षक, सुरक्षा निरीक्षक, जनसंपर्क अधिकारी, भांडारपाल, अभिरक्षक, मास मीडिया प्रमुख, जनसंपर्क अधिकारी, लेखपाल, सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर, नेटवर्क इंजिनियर आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदांची मित्रांनो जाहिरात आलेली होती. या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो, ही जी जाहिरात आहे सरळ सेवा पदभरती प्रक्रिया जी आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांच्या आस्थापनेवरील मित्रांनो गट क व ड ची ही पदभरती आहे. तुम्ही मित्रांनो अर्जही केलेले असतील. ज्यांचे अर्ज राहिले त्यांच्यासाठी मित्रांनो आज लास्ट डेट आहे 27 एप्रिल 2024. कारण की मित्रांनो ही मुदत वाढ या ठिकाणी देण्यात आलेली होती. त्याची आज लास्ट डेट जी आहे या ठिकाणी असणार आहे. याच्यासाठी मित्रांनो IBPS कंपनीमार्फत तुमचे अर्ज जे आहेत ते भरून घेतले जात आहेत. या ठिकाणी पाहू शकता ही IBPSचा पोर्टल आहे मित्रांनो. इथे देखील 27 तारीख या ठिकाणी लास्ट डेट आहे. तर याच्यामध्ये जी विविध पदं मित्रांनो भरली जात आहेत याच्यासाठी तुमची परीक्षा जी आहे IBPS कंपनीमार्फतच घेतली जाणार आहे. ॲप्लिकेशन फीस खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये ठेवण्यात आलेलं आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये शुल्क मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत ही पदं आहेत म्हणजे परमनंट जॉब तुम्हाला भेटतोय. याच्यासाठी पेमेंट देखील मित्रांनो शासकीय नियमानुसार तुम्हाला परमनंट प्रमाणेच असणार आहे. प्लस काही भत्ते जे असतील मित्रांनो नियमाप्रमाणे ते देखील तुम्हाला असतील. तर याच्यामध्ये पात्रता जर बघितली मित्रांनो आपण तर 10वी पासूनची सर्व पदं याच्यामध्ये भरली जात आहेत. जसं की मित्रांनो शिपाई हे पद आहे. याच्यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. 10 जागा या ठिकाणी आहेत आणि तुमचं नोकरीचं ठिकाण मित्रांनो तुळजापूर धाराशिव जिल्हा या ठिकाणीच असणार आहे. संगणक सहाय्यक याच्यासाठी मित्रांनो संगणक शाखेतील पदवी झाली तर अप्लाय करू शकतात. लिपिकसाठी देखील कोणत्याही शाखेचे तुम्ही पदवीधर आहात आणि मराठी इंग्लिश 30-40 टायपिंग तुमचं झालेलं आहे तर अप्लाय करता येणार आहे. वायरमॅनसाठी मित्रांनो तुमच्या या ठिकाणी वायरमॅनमधून मित्रांनो या ठिकाणी ITI वगैरे झालेलं असणं गरजेचं आहे. मिस्त्रीसाठी देखील गवंडीचा मित्रांनो अभ्यासक्रम किंवा मिस्त्री अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे. प्लंबरसाठी देखील तुमचं ITI वगैरे पाहिजे. त्यानंतर सहाय्यक स्वच्छता निरीक्षकसाठी देखील मित्रांनो कोणत्याही शाखेच्या पदवीनंतर तुम्ही स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा असेल किंवा पदविका तुम्ही उत्तीर्ण केलेले आहे तर अप्लाय करता येईल. त्यानंतर सहाय्यक सुरक्षा निरीक्षक हे जे पद आहे मित्रांनो याला कोणत्याही शाखेमधून तुम्ही असाल तर अप्लाय करू शकता. मात्र इथं उंची तुमची महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर आणि पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटर मागितलेली आहे. जनसंपर्क अधिकारीसाठी देखील तुमचं BSW झालेलं आहे किंवा BBA झालेलं आहे किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी झालेली तुमची तर तुम्हाला अप्लाय करता येईल. कुठल्याही पदासाठी एक्सपिरियन्स या ठिकाणी त्यांनी मागितलेलं नाही आहे. त्यानंतर स्वच्छता निरीक्षकचं पुढचं पद आहे मित्रांनो सहाय्यक स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षक अशी 2 पदं आहेत. सर्वांसाठी सेम पात्रता आहे. त्यानंतर भांडारपालची देखील पोस्ट आहे मित्रांनो लिपिकप्रमाणे या पदाची पात्रता आहे. पहा कोणत्याही शाखेचे पदवीधर तुम्ही आहात 30-40 इंग्लिश टायपिंग झालेले तरी देखील इथे अप्लाय करता येणार आहे. अभिरक्षकची पोस्ट आहे मित्रांनो. अभिरक्षकसाठी तुमचं डिग्री झालेली आहे. डिग्रीमध्ये तुमचं झूलॉजी बॉटनी त्यानंतर अँथ्रोपॉलॉजी ॲसेंट हिस्ट्री ॲसेंट कल्चर किंवा आर्किओलॉजीमधून तुमचा सब्जेक्ट आहे तो तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर लेखपालची पोस्ट आहे मित्रांनो. BCom ज्यांचं झालेलं आहे त्यांना या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर हार्डवेअर इंजिनियर ह्या ज्या पोस्ट आहेत मित्रांनो याच्यासाठी संगणक अभियांत्रिकीमधून तुमच्या या ठिकाणी पदवी झालेली असणं गरजेचं आहे. आणि सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक ही जी पोस्ट आहे मित्रांनो याच्यासाठी फक्त कोणत्याही शाखेची पदवी मागितलेली कुठल्याही एक्सपिरियन्स वगैरे या पदासाठी त्यांनी मागितलेला नाही. तर या सर्व पदांसाठी मित्रांनो तुमची वयोमर्यादा या ठिकाणी जर पाहिली कमीत कमी 18 वर्ष कंप्लीट पाहिजे. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत मित्रांनो आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत. जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो या ठिकाणी वेतन श्रेणी तुम्हाला असणार आहे. जसं की शिपाई पदासाठी 15,000 ते 47,600 इतका पेमेंट आहे. हा बेसिक पेमेंट आहे मित्रांनो. याच्यामध्ये भत्ते वगैरे धरून तुमचा पेमेंट वाढत राहतो. त्यानंतर बाकी पदांसाठी देखील या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळी वेतन श्रेणी आहे. पदानुसार गट क व ड ची पदं आहेत त्याच्यामुळं. आणि या ठिकाणी मित्रांनो कुठलेही आरक्षण असणार नाही. डायरेक्टली सर्व पदं ओपनमधून भरली जात आहेत. सामाजिक समांतर आरक्षण या पदांना लागू नाही आहे मित्रांनो. आता तुमची परीक्षा मित्रांनो कशी होईल पहा तर ऑनलाईन परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. निगेटिव्ह मार्किंग वगैरे या ठिकाणी असणार नाही. प्रत्येक पदाचा वेगवेगळा सिलेबस तुम्हाला पाहायला भेटेल. एका प्रश्नासाठी 2 गुण तुम्हाला असणार आहेत. 100 प्रश्न 200 मार्कासाठी विचारले जातील. तुम्हाला 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो देण्यात आलेला आहे परीक्षेसाठी. प्रत्येक पदाचा सिलेबस तुम्हाला पाहायचा आहे. जसं की मित्रांनो आपण जर बघितलं शिपाई या पदासाठी सिलेबस पाहूयात एका पदाचा तर या ठिकाणी पहा जसं की इंग्रजी असेल
असेल, मराठी असेल, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता असेल आणि सामान्य ज्ञान असेल आणि तांत्रिक प्रश्न मित्रांनो, जसं की शिपाई पदासाठी तांत्रिक प्रश्न नाहीत, बाकी फक्त या ठिकाणी 25-25 तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पाहायला भेटतील 10वीच्या बेसवरती, जसं की या शिपाई पदासाठी तुम्हाला काठिण्य पातळी असेल आणि मराठी इंग्रजीमधून प्रश्न तुम्हाला असणार आहेत. तर प्रत्येक पदाचा वेगवेगळा सिलेबस आहे. काही पदांसाठी तांत्रिक प्रश्नही तुम्हाला आहेत, 40 तांत्रिक प्रश्न आणि बाकी 15-15 प्रश्न. जसं की संगणक सहाय्यक हे पद आहे, यासाठी तांत्रिक प्रश्न असणार आहेत आणि डिटेलमध्ये त्यांनी सिलेबस दिलेला आहे. पहा, प्रत्येक पदाचा डिटेलमध्ये सिलेबस तुम्हाला इथं पाहायला भेटेल. मग तांत्रिक प्रश्नामध्ये काय विचारलं जाईल किंवा गणित बुद्धिमत्ता या प्रश्नांमध्ये काय विचारलं जाईल, जसं की शिपाई या पदाचं आपण पाहिलं त्या ठिकाणी काय विचारलं जाईल, तर त्याचाही डिटेलमध्ये सिलेबस तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. आणि हा सिलेबस मित्रांनो जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल किंवा ऑफिशियल वेबसाईटवरतीही तुम्ही पाहू शकतात. तर बघा, जसं की शिपाई हे पद आहे, जसं की मराठीमध्ये काय विचारलं जाईल, सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार आणि यांचा अर्थ आणि उपयोग. आणि इंग्रजीमध्ये देखील सेम मित्रांनो, या ठिकाणी जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, याच्यामध्ये देखील म्हणी, वाक्यप्रचार हे देखील विचारलं जाईल. त्यानंतर बौद्धिक चाचणी 10वीच्या बेसवरती, सामान्य बुद्धिमापन व आकलन आणि अंकगणितावरती आधारित प्रश्न आणि सामान्य ज्ञान याच्यामध्ये देखील मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास, भारत व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबीची वैशिष्ट्ये हे देखील तुम्हाला असेल, कारण की धाराशिव जिल्ह्याबद्दलचीच ही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी आहे. परीक्षेचं वेळापत्रक वगैरे मित्रांनो नंतर तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला भेटणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. आज याची लास्ट डेट असणार आहे. तुमच्या मित्रापर्यंत नक्की माहिती शेअर करा. धन्यवाद.